सांगली आणि मिरज शहराजवळ असणाऱ्या ओढ्याला पूर आल्यानं बामणी गावचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी, ओढ्यावरचा रस्ता पाण्यात गेलाय, त्यामुळे तब्बल 2000 लोक गावात अडकून पडलेत। संपूर्ण गावाला पाण्याने वेढले, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जीव मुठीत घेऊन मोडक्या तोडक्या होडीतून लोकांना प्रवास करावा लागतोय। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर पाठोपाठ सांगलीला मुसळधार पावसानं झोडपून काढले। पाण्याने वेढलेल्या सांगली जिल्ह्यामधल्या बामणी गावात जाऊन आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी या संपूर्ण घटनेचा घेतलाय वेध। पाहूयात। बामणी गावातील ओढ्याला पूर आलेला आहे, त्यामुळे या गावातल्या 2200 लोकांचा जवळपास संपर्क तुटलेला आहे। आपण बघू शकत असाल, हा ओढा आहे, कृष्णा नदीचं पाणी या ओढ्यामध्ये आल्यामुळे या गावातील संपूर्ण लोकांचा बाहेरील जगाशी पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे। या ओढ्यावर पर्यायी मोठे पूल बांधण्याची अनेक वर्षापूर्वीची मागणी आहे, मात्र ही मागणी पूर्ण होताना दिसत नाही। त्यामुळे प्रत्येक वेळी इथल्या लोकांना असा संकटाचा आणि या त्रासाचा सामना करावा लागतोय। इतर गावांशी पूर्णपणे या गावाचा संपर्क तुटलेला आहे, त्यामुळे लोकांना मोडक्या अशा बोटीतूनच प्रवास करावा लागतोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी नागरिक आहेत, नेमकी काय त्यांची समस्या आपण जाणून घेऊया। कशा पद्धतीने बामणीची परिस्थिती काय आहे, तुमची मागणी काय आहे? आम्ही पुलाची मागणी केली, नाबार्डमधून मंजूर झाला असताना सुद्धा या ठिकाणी पुलाचं काम होऊ शकलेलं नाही। या ठिकाणी महापुरातून बाहेर पडण्यासाठी असणारा मार्ग बामणी मिरज रस्ता तो सुद्धा या ठिकाणी शासनाने अद्याप सुरू केलेला नाही। त्यामुळं ह्या गाडीला अतिशय जीव मुठी धरून ह्या ठिकाणी आम्हाला जगावं लागतं। या ठिकाणी पूर्ण गाव हे अतिशय म्हणजे धोक्याच्या पातळीवर असताना सुद्धा परंतु या ठिकाणी शासनाने आमच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही। लोकांचे इतर गावांचे संपर्क तुटलेला आहे, प्रशासनाने किंवा अधिकाऱ्यांनी काही संपर्क केलेला आहे किंवा काय लोक तुमच्यापर्यंत काय यंत्रणा कुठली पोहोचलेली आहे का? नाही, प्रशासनाचं ज्या पद्धतीने लक्ष पाहिजे त्या पद्धतीने काय आजपर्यंत नाही। फक्त ग्रामपंचायत निलजी बामणीचं या ठिकाणी फक्त लक्ष असल्यामुळे व्यवस्थित चालू आहे, नाहीतर प्रशासन झोपलेलं आहे। आपत्ती व्यवस्थापन केंद्र सांगली जिल्ह्यामध्ये आहे, मात्र या ठिकाणी आपत्ती निर्माण झाली असताना सुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच त्या लोकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसंजीत सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, बामणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।